एकूणच आपण बघितले की कुठल्या प्रकारच्या स्थितीत लोक वाहन चालवत आहेत आणि त्याचप्रमाणे बसेस किंवा लोकल ट्रान्सपोर्ट याच ठिकाणून चालतो आणि त्यामुळे कितीचे त्रास होतात हे आपल्या सगळ्यांना वेगळं काही सांगायला नको. पण असं ही परिस्थिती का आहे आणि याला खरंच जबाबदार कोण आहे याच्यावरच आज आपण बोलूया. अरविंद सावंतजी, तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने हे जे खड्डे आहेत प्रत्येक वेळी सांगितलं जातं की हे काम आमचं नाही, आम्ही आमचं काम केलेलं आहे, मग शेवटी खड्डे राहतात का आणि या खड्ड्यांना जबाबदार कोण आहे? दोन विषय आहेत. एक तर खड्डे राहतात का आणि जबाबदार कोण. पहिली गोष्ट, मुंबई शहराची जर आपण मुंबई शहरापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आज 1940 किलोमीटरचे साधारण रस्ते आहेत मुंबई शहरामध्ये आणि या मुंबई शहरामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड आहे. रस्त्यांची दुरुस्ती यामध्ये या मुंबई शहराच्या किंवा मुंबई महापालिकेकडे याची संपूर्ण जबाबदारी नाही. याचं कारण लोकांना, जनतेला हे माहिती नसतं. आताही नाशिकचा सुद्धा तसाच उल्लेख केला. MMRDAने जेव्हा ही कामं पुलांची किंवा आता मेट्रो रेल, मोनो रेल ही जी काही कामं सुरू आहेत, ही कामं करताना त्या लगत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी सुद्धा MMRDAकडे दिलेली आहे. आज आपण मुंबई शहरात पाहिलं तर बघा, जे वृत्त सांग त्यातलं जरा थोडंसं सुधारणा करतो मी. ते जे काही 2436 खड्डे बिड्डे असं नाहीये, ते 2436 लोकेशन्स. म्हणजे उदाहरणार्थ उद्या केशवसूत पूल घेतला तर हे एक लोकेशन आहे की या केशवसूत पुलावर खड्डे आहेत. त्यातला खड्डा एक नसेल, त्या पुलावर आणखी अनेक खड्डे असतील. पण तो केशवसूत किंवा लालबागचा आपण संत ज्ञानेश्वर पूल घेतला तर त्या पुलावर अनेक खड्डे असतील. ते 2036 असे लोकेशन्स आहेत, खड्डे नव्हे. खड्डे प्रचंड असतील त्याच्या प्रमाणात, आणखीन वाढ आहे. त्याचं काही लपवण्याचं कारण नाही, कारण जनता जी काही भोगते ते आम्हीही भोगतो आणि तेही भोगत असतात. कारण आम्ही येतो तेव्हा आम्हाला 2-2 तास लागत आहेत मुंबईमध्ये. आता या परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या रस्त्यांचं काम केलं जातंय त्याची दुरुस्ती MMRDAने त्यांनी केलीच नाही. महापालिकेच्या नावाने शंख फोडला जात आहेत. महापालिकेला निधी उपलब्ध नाही. 2007 साली टेंडर काढली, ती 2009 साली मंजूर झाली, त्यातनं काही कामं करण्यात आली. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की ही जबाबदारी महापालिकेची जी आहे ती महापालिका व्यवस्थितपणे पूर्ण करते, पण सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. उत्तर आणखी देतो की त्यांनी असं म्हटलं की सगळ्या पैसे 27 कोटी रुपये खर्च केले, ते गेले खड्ड्यात. वस्तुस्थिती अशी आहे की ती जी काही कामं ज्यांनी केली कंत्राटदारांनी, त्या कंत्राटदारांना हमीच्या कालावधीत जर पुन्हा खड्डे पडले तर ते पैसे वाया जाणार नाही, त्यांना ते पुन्हा करून द्यावं लागणार आहे आणि ते त्यांना करावंच लागेल. ते कायद्याने आणि नियमाने आहे आणि म्हणून खड्ड्यांचे पैसे वाया नाही गेले. पण दुर्दैवानं एक वस्तुस्थिती मानली पाहिजे आपण की जनतेला त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याला जबाबदार कोण? MMRDA आहे. तुम्ही मान्य तर केलं की खड्डे आहेत.